सदुऱ्या हो अबे 10 मिनिटं झाले माझ्या घरी लाईट नाही 10 मिनिटं तुझ्या घरी माझ्या घरी लाईट नाही त्यानं लाईट तोडली मी 10 मिनिटं झाले हो बे साच आहे सबस्टेशन मध्ये जाऊन ठिकाणा करू आपण बस ए पारू कोणती पारू रे अबे ती काय या सकाळपासून तिसरे बेडू याचं काम करावं की याच्याकडे लक्ष द्यावं आता काय इथं दरवाजा लावू नका पारू काय इथं पारू नाही इथं ऑफिस आहे एमजीबीचं पारू पारू इथं नाही पारू इथं नाही पारू बाल पडला रे अरे पारू इथं ते थांब पारू तुमच्या घरी असेल ना इथं नाही पारू सबस्टेशन आहे पारू माझ्या घरी कशाला जाईल पारू ते तिच्या घरी राहील पारू माझी बायको थोडी पारू तू दुसऱ्याची बायको आहे एक्सक्यूज मी सर एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी सर एक्सक्यूज मी काय घर आहे भाऊ अरे ताजमहल आहे बाबा हे तर सबस्टेशन आहे बोला काय अडचण आहे तुमची हे काय आहे सर अडचण म्हणजे यानं 300ची पिढी आणि मला 100ची पडली 100ची पिढी 300ची पिढी मी काय करू लाईटचं काय आहे ते सांगा राईट अरे बापरे आता मी तर लाईटसाठी आलो होतो सर कसं आहे जवळपास खूप वेळापूर्वी आहे ना म्हणजे लाखो मिनटं झाले त्याला 10 मिनटापासून माझ्या घरातली लाईट नाही काय लाईट येऊन जाईल साहेब लाईनमध्ये काम चालू आहे 10-15 मिनिटात लाईट येऊन जाईल हा येऊन जाईल आलेच नाही ते जाईल कुठून अहो तुम्हाला सांगितलं ना लाईन येऊन जाईल म्हणून साहेब लाईनमॅन काम करायला सकाळपासून परमिट देऊ परेशान आहे तुम्ही मद्यपान करून ऑफिसला येता सरकारी ऑफिस आहे साहेब आम्हाला अडचणी राहत येतात तार तुटलेला आहे आम्ही कामं करावं का तुम्हाला तुमच्याकडेच लक्ष द्यावं मी ते येऊन धिंगाणा करायला तुम्हाला शोभते का असं पाटील साहेबांनी बरोबर सांगितलंय हो. आपण दारू पिऊन आहोत यानंतर सबस्टेशनवर दारू पिऊन येऊ नये यायचं नाही सर सॉरी सर आमचं चुकलं सर आम्ही दारू पिऊन इथं परत येणार परत नाही. ठीक आहे या आता साहेब तेवढा पारूचा फोन आला अरे तर आता गेलाय तुम्ही पिएंगे हम तो माल पिएंगे